अशोक चव्हाण हे आज दुपारी 12:30 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे। अशोक चव्हाण हे आजच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं कळतंय। तर अमर राजूरकर यांनी सुद्धा रामराम केलेला होता काँग्रेसला आणि त्यानंतर ते सुद्धा आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आज दुपारी 12:30 वाजता देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार असल्याचीही माहिती मिळते आहे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। धनंजय, आजच अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होतोय भाजपमध्ये। नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं तर काल अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला होता आमदारकीचा आणि आपला काँग्रेसमधील सदस्यत्वाचा, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती। मात्र त्यांनी काल सांगितलं पत्रकार परिषद घेऊन जी माध्यमांशी संवाद साधला त्यामध्ये की 2 दिवसाचा मला अवधी पाहिजे, 2 दिवसात मी माझी भूमिका स्पष्ट करेल। मात्र आज जर आपण पाहिलं तर आज 12:30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश भाजपच्या कार्यालयात होतो आहे। मुख्य कार्यालय जे आहे भाजपचं नरिमन पॉइंट येथे होतोय आणि जर आपण पाहिलं तर राज्यसभेवर त्यांना पाठवलं जाणार अशी देखील चर्चा होती आणि राज्यसभेचं नामांकन जे आहे, फॉर्म भरण्याची तारीख जी आहे ती 15 आहे आणि त्या दिवसाच्या आज जे आहे तो फॉर्म भरणं गरजेचं आहे। त्यामुळेच हा पक्षप्रवेश केला जात असल्याचं जे आहे लवकरात लवकर केला जात असल्याचं सांगण्यात, त्यामुळे आज हा पक्षप्रवेश होतोय। आपण जर पाहिलं तर आधी एक चर्चा होती की अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत, तेव्हा अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश जो आहे तो भाजपमध्ये केला जाईल। मात्र जर आपण पाहिलं तर राज्यसभेवर उमेदवारी देण्यासाठीचं नाव जे आहे ते पुढे त्याचा जी प्रक्रिया आहे ती करण्यासाठी आज हा पक्षप्रवेश करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर राज्यसभेच्या जागेसाठी त्यांचा फॉर्म जो आहे तो भरला जाऊ शकतो आणि त्यांचं नाव जे आहे ते पुढे भाजपकडून देण्यात येईल। त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू स्पष्ट होताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आमदार देखील आहेत आणि या सगळ्यामध्ये जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी देखील काल पत्रकार परिषद घेतली होती, त्यामध्ये त्यांनी देखील सांगितलं होतं की आगे आगे देखो होता है की अनेक काँग्रेसचे महत्त्वाचे मोठे नेते जे आहेत ते आमच्या सोबत आहे। त्यामुळे आता अशोक चव्हाण हे भाजपत जातील आणि त्यानंतर आणखी कोण काँग्रेसमधून फुटून बाहेर जातंय आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। हा सगळा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाल्यानंतर अशोक चव्हाण देखील माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील माध्यमांशी संवाद साधणार आहेत। पत्रकार परिषद जी आहे ती 12:30 वाजता होणार आहे, त्यामुळे नेमकं या पत्रकार परिषदेमध्ये दोन्हीही नेते काय म्हणतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। यामिनी, अगदी धनंजय, खरं तर आजचा जो पक्षप्रवेश होणार आहे त्यावेळेला चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। याआधी बावनकुळेंनी असं म्हटलेलं आहे की अशोक चव्हाण जर आमच्या सोबत आले तर आम्ही त्यांचं स्वागतच करू आणि ही सगळी जी वाक्य होती ती आज खरी ठरताना दिसणार आहेत। हो, आपण जर पाहिलं तर याआधी फक्त चंद्रशेखर बावनकुळे यांनीच नाही तर भाजपच्या अनेक नेत्यांनी ही वक्तव्य केली होती की आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या प्रकारे शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत अनेक जे आहेत ते नेते मंडळी गेली, राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जे चित्र पाहायला मिळालं, मात्र काँग्रेस पक्ष जो आहे तो त्यामधील देखील बरेच नेते हे नाराज होते, अंतर्गत वाद जो आहे काँग्रेसचा तो पाहायला मिळत होता आणि या सगळ्यामधूनच जे आहेत मोठे नेते किंवा काँग्रेसमधील काही आमदार हे बाहेर पडताना पाहायला मिळणार। आपण जर पाहिलं तर आगामी काही काळात आणखी काही आमदार, काही नेते मंडळी जे आहेत काँग्रेसचे ते पक्षाला रामराम ठोकतील आणि इतर पक्षामध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील। आपण जर पाहिलं तर काही दिवसांपूर्वीच बाबा सिद्दीकी जे आहेत त्यांनी देखील अजित पवार यांच्या गटामध्ये पक्षप्रवेश केला, मात्र त्यांचेच पुत्र जे आहेत ते जिशान सिद्दीकी अजूनही काँग्रेसमध्ये आहेत, ते देखील कोणत्या तरी दुसऱ्याच पक्षाच्या वाटेवर आहेत, ते देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे अशा देखील चर्चा आहेत। त्यामुळे या सगळ्या आता नेमके येत्या काळात आगामी काळात कोणते नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचंच असणार आहे। त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी केलेली वक्तव्य जी होती, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जी वक्तव्य केली होती ती आता स्पष्ट होताना पाहायला मिळते। त्यामुळे अशोक चव्हाण हे आता भाजपमध्ये जाणार हे निश्चित झालेलं आहे। आज त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे। मात्र आगामी काळामध्ये कोणते नेते हे काँग्रेसला सोडून भाजप किंवा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश करतात
हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे यामिनी. अगदी